पहिला बॉल साहिल, साहिल ना, साहिल स्ट्रायकर साइडला कौशिक, नॉन स्ट्रायकर साइडला मोनिश. पहिला बॉल साहिलचा. पंचांच्या डावीकडून सुरुवात होते या महत्वपूर्ण सामन्याची. मुख्यत्वे जय मल्हार गोविंदा पथकाचा उल्लेख केला तर हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. 2 सामने ऑलरेडी जयसाईने जिंकलेत. पहिला बॉल वाईड. सुरुवात झाली वाईड बॉलने या सामन्याची. आणखीन एक येईल, आणखीन एक वाईड बॉल. थोडी चर्चा करण्यासाठी वेळ घेऊ नका. 2 धावा धाव फलकावर. जय मल्हार गोविंदा पथकाच्या स्ट्रायकर साइडला कौशिक, बॉलिंग स्ट्रायकर साहिल. अजूनही अधिकृतरित्या षटक चालू नाही झालं. बोल्ड, क्लीन बोल्ड. 2 वाईट बॉल नंतर त्रिफळाचीच्या स्वरूपात कौशिकचा विकेट मिळवतोय साहिल. पहिला धक्का टीम जय मल्हार गोविंदा पथक. नवीन बॅटर हर्ष भोईर म्हणजे दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलेले आहे साहिलने. काय बॉल हाताळलाय, परफेक्ट यॉर्कर अंडरआर्म क्रिकेट मधला त्यांच्या वतीने पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं हर्षसाठी साहिल. हलक्या बॉलला पंच केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. ग्राउंड स्ट्रोक तितका फायदा नाही देणार जय मल्हारच्या धावफलकाला. पण आता वेळ काढून घेतलेल्या हर्षने स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकर्सला मोनिश पोहोचले. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस होता आणि थोडासा डबल माइंड झालाय. मोनिश अटेम्प्ट धावसंख्या 4. आउट. 0वर मोनिशचा खेळ संपला. साहिल काय प्रभावी मारा करतोय. पहिल्या षटकात जय मल्हारचे 2 फलंदाज गारद करतोय. सुरुवात चांगली जयसाईची. नाही थांबणार श्री साई नावान प्रत्येक क्षण उजळणार. श्री साई मैदान पेटू दे. जीपे करतो. जीपे सगळ्या टीमची इंटेल आहे. जीपे करतो. धन्यवाद अक्षय साटम, मनपूर्वक आभार. शब्द सुमनानं आम्ही तुमचं व्यक्त करतोय. चला ओमकार पाटील स्ट्रायकर सेंडला. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. तितकं एलिव्हेशन मिळत नाही. कॉल चुकला होता. थ्रो सुद्धा चुकला. त्याचमुळे मिळते ही 1 धाव जय मल्हारला. एकदा वाढते. स्कोर झालाय 5 या आकड्यावर. 40 ते 25 ही रेंज खूप महत्वाची आहे. खर तर जयसाई संघाकडे जे पहिले 3 फलंदाज आहेत तुफान आहेत. धावा बनवण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. त्याचमुळे एक मोठा स्कोर जय मल्हारला. हो हा बॉल जवळपास वाईड तर होताच पण पिचिंग पाहिली विशाल सरांनी. हा नो बॉल आहे. पिच आउटसाइड द क्रीज पिच झालेला आहे. 2 धावा. नो आहे ना. चला नो आहे. चला पुढे चला. 2 धावा. धावसंख्या 7. हा 2 धावा. धावसंख्या 7 झाले. पुढचा बॉल 8. ग्लान्स केलंय पण एकच धाव मिळणार आहे. या मैदानात खेळण्याचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र तुम्ही नाही जोपासलं तर मग तुमच्या
कारला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि स्कोर झालाय 9 धावा. 9 धावा. फलंदाज बाद झालेले आहेत 2. हा, आणि जय मल्हारचे मॅनेजर जतीन पाटील मैदानात पोहोचलेले आहेत. गणेश गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये निर्धाव षटक ज्यांनी हाताळलंय, सामनावीरचा पुरस्कार ज्यांनी जिंकलाय, गणेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. फुल लेंथ, मिड ऑन, थ्रो, 1 रन. स्कोर झालाय 10 धावा. अजूनपर्यंत एकही मोठा स्ट्रोक या षटकात नाही आलेला आहे, या डावात नाही आलेला आहे. हा, 7 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 10. फिरवलाय आणि त्यामुळेच फलंदाजाला आता कळला नाहीये. हर्षचा सुद्धा विकेट मिळतोय गोलंदाजाला. चांगली सुरुवात दोन्ही गोलंदाजांची आतापर्यंत. जयसाईची 3 फलंदाज बाद, जय मल्हारचे 10 धावा, 3 फलंदाज बाद. चला लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल म्हात्रे. विशाल म्हात्रे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. धावसंख्या आहे 10, 3 फलंदाज बाद, जय मल्हार. आणि बोल्ड आल्या पावली परत. विशालचा खेळ 0वर गोल्डन डकवर संपला. कमी करावी लागतील. चला फास्ट ड्राईव्ह केलाय, चांगली गोलंदाजी, क्या बात आहे. गणेशने पूर्णपणे जबाबदारीचा स्वीकार केला. एक आयडियल आणि विश्वासपूर्ण गोलंदाज गणेश. आणखीन एक डॉट. डॉट बॉलची रेंज वाढते, धावसंख्येला वेग मिळत नाहीये, अडचण वाढते, मोठे फटके वेळेवर खेचावे लागतील. खरं तर डू ऑर डाय आहे. जय मल्हार खारीगाव गोविंदा पथकासाठी हा सामना तसा खेळावा लागेल. एक्स्ट्रा 1 धाव वाढेल. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 11. खूप वेळानंतर धावसंख्येला वेग मिळालेला आहे. चांगलीच गोलंदाजी मागच्या सामन्याप्रमाणे गणेशची या षटकात सुद्धा जयसाई संघाकडून चांगला खेळ गोलंदाजीचा. आणि आणखीन एक डॉट. मिस्टर डॉट बॉल गणेश यांचं दुसरं षटक संपलं. 2 षटकाचा खेळ संपला तर स्कोर जय मल्हार खारीगाव गोविंद पथकाचा 11 धावा, 11. लॉस ऑफ 4 विकेट्स. नवीन गोलंदाज सौम्य. अच्छा, सौम्य त्याचं नाव आहे. हा, तुम्ही सोम्या सोम्या करता असं कसं चालेल. सौम्य त्याचं इतकं चांगलं नाव आहे, सौम्य. गोल बॉलिंग ट्रॅकवर आहे. अँगल विथ टर्न या दोन्ही गोष्टी व्यवस्थित जुळवून घेतल्या सौम्यने. आणि सुरुवात या तिसऱ्या षटकाची. डॉट बॉल. फुटवर्क नाहीये, मागच्या पायाला घट्ट करून खेळायचा प्रयत्न ओमकार पाटीलचा, पण
स्कोर झालेला आहे 21. चांगली बॉलिंग, चौथं षटक. अजूनही आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 पैकी जर 4 किंवा 5 मोठे स्ट्रोक आले तर एक स्कोर चांगला होऊ शकतो. लालू हो सकता है ना, तो हमारे साइड में कि उसके साइड में, पीछे वाली साइड में. जोक सपाट, खूप चांगली संकल्पना. खरं तर मी सर्व 8 पथकांचा मी आभार व्यक्त करतोय. जय महाराष्ट्र, जय साई, श्री साई, जय श्रीराम, सह्याद्री, छत्रपती शिवाजी राजे आणि सह्याद्री. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा मी कॉन्सेप्ट आणि या 8 संघांना पहिलं प्राधान्य असेल, त्यानंतर मग कोणाची इच्छा नसेल तर मग इतरांना संधी मिळेल. पण पहिल्या हे 8 संघ पहिला विचारणा केली जाईल कुठल्याही पुढच्या प्रोजेक्टसाठी. पण पुढचा प्रोजेक्ट आणखीन जास्त भव्य, ज्यामध्ये एंट्री फी कमी असेल आणि बक्षीस खूप जास्त. ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतायत बॉलवर, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. स्कोर 23 झालाय. 23 रन्स. 15 रन वाढवू काय रे जय साई, चालेल का? 15 वाढवतो. चला न, शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर येत आहेत. अरे आयोजक असल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. हा हे रोहित 15 वाढवू का? शेवटचं षटक आहे. जाऊ दिल्या बॉलला एक्स्ट्रा रन. स्कोर झालेला आहे 24. कल्पेश मागच्या सामन्यामध्ये फिनिशिंग टच दिला होता कल्पेशने. जास्त एलिव्हेशन मिळालं आणि फलंदाज बाद, आणखी विकेट. गोलंदाज राहुल. मीरा भाईंदर मध्ये 5वी गल्लीची बात है न्यारी. आपलं जय श्रीराम गोविंद पथक है लई भारी. गाणं कसं बनवलंय मला माहिती आहे. गाणं कसं बनवलंय. जय श्रीरामचं गाणं तुम्ही ऐकलं या अगोदर जयसाईचं. चला टॉस साठी रेडी आहे लालू. लालू को टॉस को पीछे अभी मुझे नहीं पता. पुष्मान लालूला वाटव टॉस साठी. छत्रपती शिवाजीराजे आणि जय श्रीरामाचा पुढचा सामना असेल. चला स्कोर 9व्या क्रमांकावर निलेश. निलेश खूप चांगलं क्रिकेट आणि तितकीच चांगली दहीहंडी निलेश खेळतात. स्लो बॉल नाही कळला आणि त्यामुळे ते बाद झालेले आहेत का? नाही. 1 रन मिळाले. चला तो आगमन झालेला आहे नारायणी सेनेचं. खरं तर एक भव्य अशी संघटना नारायण सेना ही धर्मरक्षण, समाजसेवा आणि हिंदू समाजात एकता निर्माण करण्याच्या उद्देशानं कार्य करणारी एक सामाजिक आणि धार्मिक संघटना आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि धर्मनिष्ठा हित, धार्मिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असते. सर्व नारायणी सेनाच्या सदस्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. मग ते जय मल्हार सराव शिबिर असू द्या किंवा जय मल्हार ची ही स्पर्धा, मीरा भाईंदरचा गोविंदा प्रीमियर लीग असू द्या, नारायणी सेना नेहमीच आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य देत असते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, धर्मरक्षणाची प्रेरणा आणि समाजसेवेची भावना हीच नारायणी सेनेची ताकद. नारायणी सेनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं करूया जय मल्हार खारिका गोविंदा पथकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला नारायणी सेनाच्या सर्व सदस्यांना आदरपूर्वक मुख्य मंचावर घेऊन यायचं आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. हिंदवी स्वराज्याचं खूप चांगल्या पद्धतीनं संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनात जागृत ठेवून पूर्ण हिंदू समाजाला एकत्रित कसं करायचं, विविध सामाजिक उपक्रमामध्ये कशा पद्धतीनं तरुणांना एकत्र करायचं, मग ते कोणतेही क्रीडा क्षेत्र असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या, कला क्रीडा, या सर्व क्षेत्रामध्ये नारायणी सेनाचं खूप चांगलं काम राहिलेलं आहे. तर त्यांचा आम्ही करतोय या मीरा भाईंदरचा गोविंदा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला स्कोर जिंकण्यासाठी 31 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला लगेच बॅटर पाठवून द्या जय साई आणि लगेच बॉलर आणि फिल्डिंग सेट करून घ्या जय मल्हार. टॉस साठी या छत्रपती शिवाजी राजे. चला टॉस करूया. प्रसाद नारायणी सेना आपले सर्व सदस्य आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये घ्या. आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे.
या. आणि दोन्ही कॅप्टन रेडी आहेत, दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आपण टॉस करूया. प्रसाद, हा चला. नारायणी सेना गेल्या 2-3 वर्षांपासून सातत्यानं सक्रिय संघटना आहे. वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आपलं सक्रिय योगदान त्यांच्या वतीनं नेहमीच आपण पाहिलेलं आहे. दहीहंडी या खेळामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपली छाप सोडलेली आहे. तसेच वेगवेगळ्या क्रीडा उपक्रमांमध्ये सुद्धा नारायणी सेनेचे सर्व सदस्य सक्रिय असतात आणि म्हणूनच त्यांचं योगदान या उपक्रमासाठी चांगलं राहिलंय. चला करूया टॉस. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला जय मल्हार. चला टॉस होतोय दोन्ही संघांदरम्यान. खरं तर नारायणी सेना हे सर्व आमचे मित्रच आहेत आणि आता मित्र समाजसेवक कधी बनले हे कळलंच नाही. आणि खरंच खूप अभिमान वाटतो नारायणी सेनेचा की कला क्रीडा कोणताही उपक्रम असेल हे सर्व तरुणांना कसं एकत्र करता येईल ते प्रयत्न करतात. आता हिंदी भाषेतून सुद्धा आम्हाला तुमचं मत ऐकायचं आहे. दहीहंडी जी आपण पाहतो, दहीहंडीचे सर्व संघ आहेत आणि दहीहंडीला आपण क्रिकेटच्या माध्यमातून असेंबल केलेलं आहे. तर तरुणांना एकत्रित करण्यासाठी ही संकल्पना आपण आणली. पहिली संकल्पना आहे. कसं वाटलं या स्पर्धेत येऊन? कैसा लगा इस टूर्नामेंट में आके? सगळ्यांना जय श्रीराम. काय तर नवीन मीरा भाईंदर मध्ये केलेलं आहे यावेळी. सगळे जे गोविंदा पथक आहे ते एकसाथ आले तर ते खूप चांगलं वाटलं. आणि तुमच्या सगळ्यांना गोविंदा येणार आहे त्याच्याबद्दल शुभेच्छा. आणि सांभाळून यावेळी थर लावा, चांगलं एकदम कार्यक्रम करा. आणि मला माहिती आहे यावेळी सगळे थर 7 ते 8 थर लावतील मीरा भाईंदरचे, बाहेर जाऊन लावतील. माझी तर अपेक्षा आहे की एक तरी पथक मीरा भाईंदरच्या बाहेर जाऊन ठाण्याला 8 थर 9 थर मारायला पाहिजे. त्यासाठी जे लागेल नारायणी सेना तुमच्यासाठी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे लागेल काय लागेल आम्ही तुमच्या सोबत आहे. फक्त आम्हाला सांगा, फक्त मीरा भाईंदरच्या बाहेर जाऊन 9 थर लावा. आमची ही अपेक्षा आहे खूप. आणि मीरा भाईंदरची मुलं तर ऑलरेडी स्पोर्ट्समध्ये तर खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. आणि आपले भाऊ सगळे एकदम खूप चांगलं वाटलं की नवीन काय केलं की जे पथक वेगळे होते जे एक दुसऱ्यात. आणि या गोष्टीमुळे काय सगळीमुळे एक दुसऱ्याबरोबर येते, हंडीमध्ये भेटतील, सपोर्ट करतील अजून. आणि पुढे अजून आपले युवा अजून सोबत येतील. तर थँक्यू. आणि असंच करत राहा. सेना तर तुमच्याबरोबर आहेत हमेशा. चला थँक्यू. जय श्रीराम. या पुढे. खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे भावा. मस्त. आणि हंडीसाठी काय असेल मुलांसाठी तर नक्की सांगा. चला मॅच चालू करा. पुढचा टॉस जो झालेला आहे आपण लगेच लढत सुरू करतोय. चला जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे 31 धावांचं. तर पाहूया या लक्ष्याला रोखण्यासाठी कसा प्रयत्न केला जाईल. मॅच लगेच ऑन करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढचा सामना सुद्धा महत्वाचा आहे आणि त्यानंतर षटकारामध्ये आपण कपात करणार आहोत. A1 B2 B1 A2
चला सामना 2 बॅटर्स. चला 2 बॅटर्स आले. चला मॅच ऑन करा. अंपायर चला या. 31 लक्ष आहे. पाहूया बॉलर्स. बॉलर्सवर आता तो भरोसा कॅप्टन तन्मयने ठेवलेला आहे आणि बॉलर्स कडून तो भरोसा टिकवला जाईल का पाहूया. चला 2 बॅटर्स पोहोचतात. स्ट्रायकर साइडला आहेत राहुल आणि रोहित. चला राहुलला संधी मिळाली पहिल्या क्रमांकाची. दाढीवाला त्याचं नाव काय? सिक्सर किंग तुमचा. स्वप्नीला थांबवलंय का? थांबवलंय. स्वप्नीला थांबवलंय. स्वप्नीला थांबवलंय. राहुलला वापरलंय. व्हाईट बॉल. सुरुवात व्हाईट बॉल झालेली आहे. बॉलिंग पॅकवर मोनिश. आता 30 चेंडू 30ची गरज आहे. आव्हान कठीण आहे पण अशक्य नाही. हे लक्षात ठेवून खेळ खेळावं लागतं. प्रत्येक दिवस तुमचा नसतो पण तुमचा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत गोलंदाजाने घेतली आहे. पहिला धक्का बसतोय जय साईला. खूप महत्वाची बाब आहे. सोपं जिंकणं खरं एक विकेट मिळाला असा निलेश. रिफ्लेक्सेस खूप फास्ट ठेवावे लागतील. प्रत्येक हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. अडचण तर आहे पण ही सुटणार नाही असं कुठे लिहिलंय. त्याचमुळे आता पाहूया तो संघर्षाचा खेळ जयमल्लालला खेळायचा आहे. 2 चेंडू धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 2 धावा. स्ट्रायकर रोहित कॅप्टन प्रशिक्षक आणि चांगला स्टॉप. आता बाहेरून सांगणं सोपं आहे उडी मार ना पण मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर कळतं ती उडी मारायला पाहिजे की नाही मारायला पाहिजे. दरम्यान प्रयत्न मोनिशने चांगले केले. दरम्यान धावसंख्या आहे ती म्हणजे 2 धावा. येस 2 रन्स ऑन बोर्ड. 31चं लक्ष आहे. 31चं लक्ष त्यापैकी 2 धावा स्कोर कार्डवर. पुढचा बॉल मोनिशचा रोहित साठी आणि रोहितने खेचलाय कडक बेधडक षटकार. नो आहे ना. संकष्टी ना जयसाई. संकष्टी कडक आहे ना. हा कडकच पाहिजे. चंद्र कितीच आहे. वाईट बॉल. आता मात्र मोरल डाऊन होतोय की काय असंच दिसते. कारण षटकार आल्यानंतर गणित पूर्णपणे बदललेले आहेत. सोपं केलंय गणित रोहितने षटकार खेचून. स्कोर झालेला आहे 10. थोड्याच वेळात स्थायी समिती सदस्य मीरा भाईंदर महानगरपालिका आदरणीय विशाल जगन्नाथ पाटील नगरसेवक यांचा सुद्धा आगमन होणार आहे. जे जयसाईचे खूप चांगले समर्थक आहेत. आत वळणारा बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. धाव घेण्याची इच्छा होत नाहीये. स्वप्नीलची येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉलवर भर द्यावं लागेल. षटक संपण्याचा मार्गावर शेवटचा बॉल बाकी आहे. षटकाच्या मार्गावर आहे. स्कोर झालेला आहे 11 धावा. ओ बायातला बॉल चांगला उडवलाय. कॅच विशाल म्हात्रे घेतली का? घेतली की नाही घेतली? नाही घेतली. अशा बाय नेटला लागून आलाय त्याचमुळे ती कॅच तर काउंट नाही होणार. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी 19. बॉल शिल्लक 24. चला नारायणी सेना खर तर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना एकत्र करून तरुणांना विविध उपक्रमांच्या दरम्यान कसं एकत्र केलं जाईल त्यासाठी प्रयत्न करत राहतात. आणि जेव्हा
कुठलाही उपक्रम राबवायचा असतो तरुणांना, नारायणी सेना त्यांच्या मागे ठामपणे उभी असते आणि त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व सदस्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बॉलिंग घेतली, छत्रपती शिवाजी, जिंकायचं आहे. हा लालू, किधर है लालू? हाँ, उन्होंने फील्डिंग चुनी है. हाँ, आपको करनी है बल्लेबाजी. वाडेकर कडून 5,000 रुपये 2 षटकार आले तर 5,000 ना वाडेकर. कोणी पण मारले तर 5,000 रुपये. 1,000. चला कोणी पण मारा, 2 बॉल 2 घ्या. पहिला आला बॉल एक्स्ट्रा कव्हरला होता. स्वप्नील एक धाव कंप्लीट करतो. स्कोर झालेला आहे 23 धावा. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. चला जिंकण्यासाठी 8. पुढचा बॉल. ओ स्वप्नील ऑब्स्ट्रॅक्शन, पण दरम्यान येतोय डॉट बॉल. काय खेळ चाललाय. पायातला बॉल खूप चांगला खेळतो, चौकार आलाय. 4 धावा. जिंकण्यासाठी 4 ची गरज. हवेत कॅच कंप्लीट. रोहितचा खेळ संपला. डेड बॉल आहे का की ओव्हर संपली? डेड बॉल आहे. ओ चला काय झालं? थांब बोललेले का? अच्छा, कोणीतरी थांब बोललं का? ओके, अच्छा अच्छा, ओके. चला चला, 4 ची गरज. कनेक्शन खूप चांगलं होते मिडल ऑफ द बॅट, जे खूप महत्वाचं असतं अंडरम क्रिकेटमध्ये. बॉल कधी टर्न होईल खूप कमी वेळामध्ये ती नजर बॉलवर बसवायची असते आणि रेग्युलर जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा ती नजर व्यवस्थित बसते चेंडूवर आणि तीच नजर जयसाईच्या फलंदाजांची अचूक राहिले. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 28 धावा. जिंकण्यासाठी 3 ची गरज. विशाल म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी पोहोचलेत आणि सामना संपला. जयसाई 3 सामने जिंकून टेबल टॉप. कॉंग्रॅच्युलेशन. जय श्रीराम. फास्ट फास्ट, वेळ कमी आहे. मॅरेथॉनचा पुरस्कार कोण आहे? रोहित. चला रोहित सामनावीर.